सुपरस्टार हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती अस्वस्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना 12 दिवस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यावेळी त्यांची प्रकृती आपसुकच नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं। नंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला होता। तेव्हापासूनच त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हिरा हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं सुद्धा अनेक चाहत्यांनी आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालेलं आहे। धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधल्या लुधियानामध्ये झालेला होता। त्यांचं बालपण अत्यंत हालाखीमध्ये गेलेलं होतं। त्यामुळे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। विलेपार्लेतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दिग्दर्शक करण जोहरनं सुद्धा ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। आज एका युगाचा अंत झालाय धरमजी, आम्ही तुम्हाला आठवणीमध्ये कायम जिवंत ठेवू। दिग्दर्शक करण जोहरनं सुद्धा ट्विट करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यामुळे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालंय। सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल असं होतं, पण सिनेसृष्टीमध्ये त्यांची ओळख धर्मेंद्र अशी होती। त्यांचा जन्म सर्वसामान्य एका वडिलोपार्जित गाव असलेल्या लुधियानामधल्या पखवाल तहसीलमधल्या रायकोट जवळच्या डांगो मधला आहे। धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावामध्ये घालवलेलं होतं आणि लुधियानातील लालटन कलान इथल्या सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं। त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक होती। ICU मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा सुद्धा झाली, मात्र धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलेली होती। देओल कुटुंबियांनी सुद्धा दिली। 1981 मध्ये प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगामध्ये आपले पाय अधिकच मजबूत केलेले होते। त्यांचे अनेक चित्रपट 6 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये गाजलेले होते। त्यातला एक म्हणजे शोले, चुप चुप के, सत्यकाम, सीता और गीता यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं। आज जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा केला असला तरी सुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील। बॉलिवूडचा हिमॅन म्हणून त्यांची ओळख होती। सुपरस्टार हँडसम हंक असं सुद्धा त्यांना ओळखलं जायचं। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। जुहूच्या स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 1935 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यानंतर त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला। त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर सुद्धा झाली, मात्र त्यानंतर सुद्धा घरी
सोडल्यावर त्यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत होती. मात्र आज या मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी ठरली आहे. अनेक बॉलिवूडमधले कलाकार स्मशानभूमीमध्ये आता दाखल झालेले आहेत. अमिताभ बच्चन असतील, शाहरुख खान असतील, सलमान खान असेल, यांसारखे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी आता जुहू स्मशानभूमीमध्ये गर्दी केलेली आहे. त्यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 60च्या दशकात जेव्हा धरमजींनी कारकीर्द सुरू केली, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कारकीर्द सिनेमापासून रंगीत सिनेमांची वाटचाल आहे. सुरुवातीला त्यांनी सोबर भूमिका खूप केल्या, पण 70च्या दशकामध्ये त्यांनी जे हिमॅन जो साकारला, म्हणजे त्याची सुरुवात फुलार पत्तर, त्यानंतर यकीन. बॉलिवूडचा हिमॅन काळाच्या पडद्याआड झालेला आहे. आपण पाहतोय की ही दृश्य जुहूच्या स्मशानभूमीमध्ये अभिनेता सलमान खान आता पोहोचलेला आहे. थोड्याच वेळात धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बॉलिवूडमधले प्रसिद्ध कलाकार धर्मेंद्र यांनी ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे असे त्यांचे सहकलाकार, त्यांच्या काळातले सर्वच्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते हे आता जुहूच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. अगदी थोड्या वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. वय जरी झालं असलं तरी सुद्धा त्यांनी काम करणं सोडलेलं नव्हतं. अभिनयावरचं असलेलं त्यांचं प्रेम हे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिसून येत होतं. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जुहूच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बॉलिवूडचा हिमॅन म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत होती. बॉलिवूडमधला सुपरस्टार, हँडसम हंक या नावानं सुद्धा ते परिचित होते. मात्र आज या हिमॅननं बॉलिवूडमधून आणि त्याच्या आयुष्यामधून एक्झिट घेतलेली आहे. त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांवर सुद्धा शोककळा पसरलेली आहे. सोशल मीडियावरून सुद्धा त्यांना श्रद्धांजली त्यांच्या चाहत्यांकडून वाहण्यात येते. पंजाबमध्ये त्यांचं बालपण गेलं. किशोरी शहाणेंनी सुद्धा आता काही वेळापूर्वी बोलताना त्यांनी असं सांगितलं की त्यांचं बालपण हे अतिशय खडतर गेलं. म्हणजे 20-20, 25-25 किलोमीटरपर्यंत ते सायकलनं प्रवास करायचे, त्यांच्या शाळेपर्यंत ते जायचे. शिक्षणाची सुद्धा आवड त्यांना बालपणापासूनच होती. त्यानंतर ते जसजसे मोठे होत गेले तसतसं त्यांना अभिनयाच्या कलेकडे त्यांचा कल अधिकच दिसून येत होता. त्यानंतर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आपल्या करिअरला सुरुवात केलेली होती. त्यानंतर जसे ते अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, त्यानंतर त्यांना सिनेमे मिळत गेले आणि त्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर सोडली. आपण पाहतोय सलमान खान सुद्धा इथे दाखल झालेला आहे. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. अनेक कलाकार, सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी सुद्धा आता जुहू स्मशानभूमीमध्ये गर्दी केलेली आहे. तेजाबच्या काळात पहिलं म्हणजे त्यांना श्रद्धांजली. खूपच दुःखद बातमी आहे. आता 12 दिवस ते लढत होते आणि वाटत होतं की अजून ते राहतील, पण नाही. दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालंय. पुन्हा एकदा श्रद्धांजली. तेजाबच्या काळात म्हणजे जो सुरेश ओबेरॉयचा रोल होता ते त्यांनी केला होता. आमच्याबरोबर एक सीन त्यांनी केला होता. ते पोटातला सीन होता आणि तेव्हा आम्ही तर खूप नवखे होतो. खूप, 87 सालची गोष्ट आहे. आणि ते सगळ्या समोर उभे राहून कॅमेरामॅन सांगते ये लाइट ठीक नहीं, ये लाइट मेरे नोज पे लग रहा है, फेस पे नहीं आ रहा है, नोज पे लग रहा है, टॉप लाइट थोड़ा उसको डाउन करो. एवढा दिग्गज माणूस, म्हणजे नुसतं अभिनय, डायलॉग असं नाही तर स्वतःच लाईट कसं घ्यायचं. त्यामुळे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. आपल्या अभिनयाच्या क्षेत्रातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं.
अनेक बॉलिवूडचे कलाकार सहकलाकार सुद्धा त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन हे सुद्धा जुहू स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या बालपणामध्ये त्यांनी अनेक काटकसरीमध्ये त्यांचे दिवस घालवलेले होते. विलेपार्लेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. धर्मेंद्र यांचं कुटुंबीय स्मशानभूमीमध्ये उपस्थित आहे. बॉबी देओलनं त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी अनेक सिनेमातून त्यांचे गाजलेले सिनेमे ते म्हणजे शोले, चुप चुप के असेल, सीता और गीता असेल यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. खरंच मला खूप खूप वाईट वाटतंय. म्हणजे आम्ही तर प्रार्थना करत होतो की अजून काही काळ त्यांनी राहावं, मनोरंजन करावं सगळ्यांचं. कारण रॉकी आणि राणी या शेवटच्या त्यांच्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका निभावली होती. आणि बेसिकली काय ते ना, ते व्यक्ती म्हणून खूप छान होते. ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव, तेही हिरो होते. तर जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा माझे सासरे आणि त्यांनी एकमेकांना म्हणजे भेटणं, घरी जाणं येणं. त्यानंतर माझे यजमान दीपक बलराज बीज आमच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं. त्यामुळे आपण पाहतोय की बॉलिवूडचा हिमॅन अशी त्यांची ओळख होती. अनेक म्हणजे ज्या ज्या कलाकारांसोबत त्यांचा परिचय होता त्या कलाकारांसोबत त्यांच्या अनेक आठवणी होत्या. आज सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहताना या आठवणींमधून धर्मेंद्रजी कायमच त्यांच्या स्मरणात राहतील. एक वेगळी शिकवण त्यांच्यासोबत काम करताना प्रत्येक कलाकाराला मिळालेली होती. एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा हिमॅन बनला. त्यांचं खरं नाव होतं केवल कृष्ण देओल, पण सिनेसृष्टीमध्ये त्यांचं नाव धर्मेंद्र हे सर्वांना परिचयाचं झालं. त्यांचे वडील हे शाळेचे मुख्याध्यापक होते. 1981 मध्ये धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगामध्ये आपले पाय अधिकच भक्कम केले. विजयता फिल्म्स हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस होतं. याच फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी सर्वात आधी त्यांची 2 मुलं लॉन्च केली, बॉबी देओल आणि सनी देओल. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटामध्ये संधी दिली. त्यांचा नातू करण देओल सुद्धा याची ओळख प्रेक्षकांना त्यांनी करून दिली. त्याला सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी लॉन्च केलेलं होतं. धर्मेंद्रंच्या 6 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये शोले, चुप चुप के, सत्यकाम, सीता और गीता यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. धर्मेंद्र यांच्यावर आता अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आलेले आहेत. मुलगा सनी देओलनं त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. विलेपार्लेच्या स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. धर्मेंद्र यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी असेल, तेरे मेरे बातों में उलझा जिया असेल, हाऊसफुल 5 असेल, अपने 2 असेल, यांसारख्या सिनेमांमधून सुद्धा त्यांनी आताच्या काळामधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली होती. कधीही त्यांनी कोणावरही राग व्यक्त केलेला नव्हता. अनेक चित्रपटांमधून सितारे जमीन पर, त्यानंतर यमला पगला दिवाना मधून सुद्धा त्यांनी आत्ताच्या पिढीला आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलेलं होतं.
धर्मेंद्र यांचे गाजलेले सिनेमे अर्थातच शोले, त्यानंतर सीता और गीता, चुप चुप के असेल, यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली होती. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. शिर्डी के साईबाबा या सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. हिम्मतवार असेल, वीर असेल, त्यानंतर अनेक सिनेमे सुद्धा त्यांनी आपल्या नावावर केलेले होते. जुवारी असेल, जुवारी सारखा सिनेमा सुद्धा त्यांच्या अभिनयाच्या छाप त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर सोडलेली होती. कुंदन असेल, त्यानंतर कल की आवाज असेल, जुलम की हुकूमत असेल, यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला ते आलेले होते. प्रेक्षकांनी सुद्धा त्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलेलं होतं. एलाने जंग असेल, बटवारा असेल, सच्चाई की ताकद असेल, यांसारखे अनेक सिनेमे त्यांचे आलेले होते. खतरों के खिलाडी असेल, वतन का रखवाला, यांसारखे अनेक सिनेमे, म्हणजे एवढे सिनेमे त्यांनी केलेले होते की त्यांच्या अभिनयानं, म्हणजे धर्मेंद्र हे नाव बॉलिवूडमध्ये इतकं परिचयाचं होतं की त्यांच्या नावानं बॉलिवूडमध्ये आजही ते नाव आदरानंच घेतलं जायचं. दशकात जेव्हा धरमजींनी कारकीर्द सुरू केली, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कारकीर्द सिनेमापासून रंगीत सिनेमांची वाटचाल आहे. सुरुवातीला त्यांनी सोबर भूमिका खूप केल्या, पण 70च्या दशकामध्ये त्यांनी जे हिमॅन जो साकारला, म्हणजे त्याची सुरुवात फुलार पत्तर, त्यानंतर यकीन, यादो की बारात अशी केली आणि त्यानंतर धर्मेंद्र म्हणजे ऍक्शन हिरो ही अशी प्रतिमा झाली. पण मी दोन वेगळ्या आठवणी मला सांगायच्या वाटतात. एक म्हणजे हिचं काय चुकलं नावाचा एक मराठी सिनेमा आहे, चांदिवली स्टुडिओचे हेमंत कदम यांनी त्याचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं, आणि त्या चित्रपटामध्ये धर्मेंद्रचं विक्रम गोखलेंसोबत घोडागाडीचं गाणे आहे, सर्जा निघाला म्हणून. म्हणजे त्यामुळे धर्मेंद्रनी मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं हे अगदी आवर्जून सांगायला पाहिजे. तेजपच्या काळात पहिलं म्हणजे त्यांना श्रद्धांजली, खूपच दुःखद बातमी आहे. आता 12 दिवस ते लढत होते आणि वाटत होतं की अजून ते राहतील, पण नाही, दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालंय. पुन्हा एकदा श्रद्धांजली. तेजपच्या काळात म्हणजे जो सुरेश ओबेरॉयचा रोल होता ते त्यांनी केला होता. आमच्याबरोबर एक सीन त्यांनी केला होता, एक कोर्टातला सीन होता आणि तेव्हा आम्ही तर खूप नवखे होतो, खूप, म्हणजे 87 सालची गोष्ट आहे. आणि ते सगळ्या समोर उभे राहून कॅमेरामॅन सांगते ये लाइट ठीक नहीं, ये लाइट मेरे नोज पे लग रहा है, फेक पे नहीं आ रहा है, नोज पे लग रहा है, टॉप लाइट थोड़ा उसको डाउन करो. एवढा दिग्गज माणूस, म्हणजे नुसतं अभिनय, डायलॉग असं नाही तर स्वतःच लाईट कसं घ्यायचं. नाही, खरंच मला खूप खूप वाईट वाटतंय. म्हणजे आम्ही तर प्रार्थना करत होतो की अजून काही काळ त्यांनी राहावं, मनोरंजन करावं सगळ्यांचं. कारण रॉकी आणि राणी त्या शेवटच्या त्या ह्यांच्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका निभावली होती. आणि बेसिकली काय ते ना, ते व्यक्ती म्हणून खूप छान होते. ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव, तेही हिरो होते. तर जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा माझे सासरे आणि त्यांनी एकमेकांना म्हणजे भेटणं, घरी जाणं येणं. त्यानंतर माझे यजमान दीपक बलराज विज आमच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं. त्यामुळे धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे प्रमुख गाजलेले चित्रपट होते शोला और शबनम, 1961 मध्ये आलेला होता तो. त्यानंतर 1962 मध्ये लगेच पुढच्या वर्षात अनपढ नावाचा सिनेमा आला आणि त्याच्या पुढच्या वर्षात बंदिनी म्हणजे 1963 मध्ये त्यांचा हा सिनेमा आलेला होता. हे 3 सिनेमे त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना उभारी देण्यासाठी ठरलेले होते. त्यानंतर 1966 मध्ये फूल और पत्थर या
चित्रपटातून ते आघाडीचे रोमॅन्टिक नायक सुद्धा बनलेले होते. त्यानंतर त्यांनी 1971 पासून ॲक्शन चित्रपटांमध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केलेली होती. शोले हा त्यांचा गाजलेला सिनेमा. शोले आणि अमिताभ बच्चन यांची केमिस्ट्री ही अतिशय चांगली आणि त्याच जोडीचं आजही कौतुक केलं जातं. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा राहिलेली आहे. ते 2014 ते 2019 या काळामध्ये राजस्थानमधल्या बिकानेरमधून लोकसभेचे खासदार सुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे अभिनयासोबतच राजकीय कारकीर्द सुद्धा त्यांची राहिलेली आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुले सनी देओल आणि बॉबी देओल हे सुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. ईशा देओल सुद्धा आहे. 1997 मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतल्या योगदानासाठी फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांचे सिनेमे हे अतिशय गाजलेले होते. अनेक सिनेमे आजही त्यांचे बघितले जातात. त्या काळातलं त्यांचं केलेलं काम असेल, त्या कामातनं असलेली एनर्जी असेल, अतिशय बारकाईनं सर्व गोष्टी ते आपल्या कामासोबतच इतर त्यांच्या कलाकारांना सुद्धा ते शिकवायचे. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. धर्मेंद्र यांच्या चित्रपटांचं आजही नाव काढलं तरी त्यांचा अभिनय आपल्या डोळ्यासमोर येतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलेलं होतं. त्यांच्या अभिनयाची छाप प्रत्येक प्रेक्षकाला आजही आठवत असेल. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आई मिलन की बेला, फूल और पत्थर असेल, आए दिन बहार के यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी पहिली लोकप्रियता मिळवलेली होती. नंतरच्या काळामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटांमधील अनेक ऑनस्क्रीन भूमिकांसाठी भारताचा हिमॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं गेलं. 1966च्या दशकांच्या उत्तरार्धामध्ये ते 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या होत्या. आंखें, शिकार, आया सावन झुमके, जीवन मृत्यू, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता, राजा जानी यांसारखे त्यांचे गाजलेले सिनेमे होते. सातच्या दशकात जेव्हा धरमजींनी कारकीर्द सुरू केली, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कारकीर्द सिनेमापासून रंगीत सिनेमांची वाटचाल आहे. सुरुवातीला त्यांनी सोबर भूमिका खूप केल्या, पण 70च्या दशकामध्ये त्यांनी जे हिमॅन जो साकारला, म्हणजे त्याची सुरुवात फूल और पत्थर, त्यानंतर यकीन, यादों की बारात अशी केली आणि त्यानंतर धर्मेंद्र म्हणजे ऍक्शन हिरो ही अशी प्रतिमा झाली. पण मी दोन वेगळ्या आठवणी मला सांगायच्या वाटतात. एक म्हणजे हिचं काय चुकलं नावाचा एक मराठी सिनेमा आहे. चांदिवली स्टुडिओचे हेमंत कदम यांनी त्याचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं आणि त्या चित्रपटामध्ये धर्मेंद्रचं विक्रम गोखलेंसोबत घोडागाडीचं गाणे आहे, सर्जा निघाला म्हणून. म्हणजे त्यामुळे धर्मेंद्रनी मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं हे अगदी आवर्जून सांगायला पाहिजे. तेजपच्या काळात पहिलं म्हणजे त्यांना श्रद्धांजली. खूपच दुःखद बातमी आहे. आता 12 दिवस ते लढत होते आणि वाटत होतं की अजून ते राहतील, पण नाही. दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालंय. पुन्हा एकदा श्रद्धांजली. तेजपच्या काळात म्हणजे जो सुरेश ओबेरॉयचा रोल होता ते त्यांनी केलं होतं. आमच्याबरोबर एक सीन त्यांनी केला होता. एक कोर्टातला सीन होता आणि तेव्हा आम्ही तर खूप नवखे होतो. खूप म्हणजे 87 सालची गोष्ट आहे. आणि ते सगळ्यांसमोर उभे राहून कॅमेरामॅन सांगते ये लाइट ठीक नहीं, ये लाइट मेरे नोज पे लग रहा है, फेक पे नहीं आ रहा है, नोज पे लग रहा है, टॉप लाइट थोड़ा उसको डाउन करो. एवढा दिग्गज माणूस म्हणजे नुसतं अभिनय डायलॉग असं नाही तर स्वतःचं लाईट कसं घ्यायचं. नाही, खरंच मला खूप खूप वाईट वाटतंय.
म्हणजे आम्ही तर प्रार्थना करत होतो की अजून काही काळ त्यांनी राहावं, मनोरंजन करावं सगळ्यांचं. कारण रॉकी आणि राणी या शेवटच्या त्या ह्यांच्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका निभावली होती. आणि बेसिकली काय ते ना, ते व्यक्ती म्हणून खूप छान होते. ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव, तेही हिरो होते. तर जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा माझे सासरे आणि त्यांनी एकमेकांना म्हणजे भेटणं, घरी जाणं येणं. त्यानंतर माझे यजमान दीपक बलराज विज आमच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं. त्यामुळे आपण पाहतोय की मुलगा सनी देओलनं धर्मेंद्र यांना मुखाग्नी दिलेला आहे. जुहू विलेपार्लेतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. 1990च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये तर त्यांनी प्यार किया तो डरना क्या, लाइफ इन अ मेट्रो, अपने, जॉनी गद्दार, यमला पगला दीवाना, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों आई जी यांसारख्या अनेक यशस्वी आणि प्रशंसित चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा केलेल्या होत्या आणि त्या व्यक्तिरेखा त्यांच्या गाजल्या सुद्धा होत्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि आपल्यासोबत आहेत अभिनेत्या वंदना गुप्ते सध्या आपल्यासोबत आहेत. वंदनाजी, तुम्ही सुद्धा अनेकदा त्यांची आणि तुमची भेट झालेली असेल, जवळून परिचय सुद्धा तुमचा झाला असेल. काही आठवणी आहेत का धर्मेंद्र यांच्यासोबत तुमच्या? माझी भेट होण्याचा एक प्रसंग आला होता एका पार्टीमध्ये. पण मी त्या माणसाबद्दल मी म्हणते ना की देवानंद चॉकलेट हिरो होता माझा, तर धर्मेंद्र हा हार्टथ्रॉब होता. आणि माझं डेअरिंगच नाही झालं त्याच्याशी जाऊन बोलण्याचं, कारण मी नुसती निरखत होते त्या माणसाला लांबून. किती हँडसम असावं माणसाने, म्हणजे उत्तम माणूस तर होता, उत्तम ऍक्टर होता. सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या, इंटेन्स केल्या, काही ह्याच्या केल्या म्हणजे कॉमेडीच्या केल्या आणि स्टाईलवाल्या केल्या खूप. तो हिमॅन होता आपला ऍक्च्युली. आणि इतकं असूनही तो मातीवर प्रेम करणारा, माणसांवर प्रेम करणारा असा निरागस माणूस होता. फार मला त्याच्याबद्दल आदर वाटायचा. त्याला येता जाता प्रत्येकाला आशीर्वाद द्यावा असं वाटायचं. ही आत्ताची मी त्याच्या हल्लीचे काही रील्स बघायची ना, तेव्हा फार्म हाऊसवर असायचा एक, तर त्याला मातीशी फार संबंध त्याला तोडायचा नसायचा कधी. तो फार्म हाऊसवर जास्त राहायचा आणि तिथे काम करणाऱ्यांना, तिथे घरी त्याची देखरेख करणाऱ्या माणसांवरती जीवापाड प्रेम करायचं. कोणी भेटायला आलं की अक्षरशः पंजाबहून आले, त्याच्या हुशारपूरहून आले, त्याच्या गावावरून आले, पण हा त्याच्या घराचं दार त्यांच्यासाठी उघडं असायचं कायम. म्हणजे स्टारडम एवढं मोठं असूनही त्यांनी आपलं घर लोकांसाठी ते खुलं ठेवलं होतं. नाही, किती मनाचा हा मोठेपणा. आणि येता जाता प्रत्येकाला म्हणायला लव्ह यू, गॉड ब्लेस यू. हे किती मनातून तो निरागस होता, स्वच्छ होता, मोकळा होता. अशी पर्सनॅलिटी, अशी स्वच्छ माणसं, उत्तम स्टार्स असलेले फार क्वचित बघायला मिळतात. आणि धर्मेंद्र जाण्यामुळे त्याची जागा कोणीच घेऊ शकणार. खरंय. पण वंदनाजी, काही त्यांच्याकडून, त्यांच्या सहकलाकारचे होते, त्यांच्याकडून अनेक त्यांना गोष्टी सुद्धा ते सांगायचे किंवा काही गोष्टी शिकवायचे सुद्धा. अशी कोणती गोष्ट होती की ज्यांनी त्यांनी तुम्हाला शिकवलेली होती आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली तुम्हाला आजही आठवण आहे? हा, त्यांनी शिकवण्यापेक्षा मी माणूस म्हणून कसा श्रेष्ठ असू शकतो एखादा इतक्या उच्च पदावर पोहोचलेला माणूस. म्हणजे आता इथे ग्लॅमर पण आहे, या सृष्टीमध्ये ग्लॅमर आहे, स्टारडम आहे, हे सगळं असून देखील तो घरातला आणि प्रत्येकाला आपला वाटणारा असं कसा असू शकतो, असं मी त्याचं निरीक्षण करायचं. म्हणून त्याला मी म्हटलं ना की तो आपल्या मातीतला होता, भारतातल्या मातीतला, मातीत राबणारा आणि मातीसाठी जगणारा आणि त्यांच्यात मातीत राहणाऱ्या माणसासाठी झटणारा. त्यामुळे तो प्रत्येकाला आपला वाटायचा. त्यांच्याकडनं शिकायला हेच मिळालं की एवढ्या उच्च पदावर जाऊन सुद्धा पृथ्वीत मातीत पाय रोवून कसं राहता येतं माणसाला, माणसांवर कसं प्रेम करता येतं. असं झालं तरच तो माणूस म्हणून श्रेष्ठ होतो आणि तो तसाच माणूस ऍक्टर म्हणून पण श्रेष्ठ होऊ शकतो. खरंय वंदनाजी. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना आणि त्यांचा जेव्हा सहवास कुठल्याही कलाकाराला लाभलेला आहे त्याला अतिशय काही आठवणी सुद्धा सकारात्मक त्याच्यासोबत आजही त्याच्या लाईफ टाईम लक्षात आहेत. धन्यवाद वंदनाजी, तुम्ही भावना व्यक्त केल्यात आमच्यासोबत त्याबद्दल. तर आपण पाहतोय की धर्मेंद्र यांचं आता निधन झालेलं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
विलेपार्लेच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांचा मोठा मुलगा सनी देओलनं त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाकडून राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे ते भारताच्या 15व्या लोकसभेचे सुद्धा सदस्य राहिलेले आहेत. धर्मेंद्र यांची 2 लग्न झालेली होती. प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न त्यांचं झालेलं होतं. सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्यावरती अभिनयाचा इतका पगडा होता की त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप ही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती सोडलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे गाजलेले सिनेमे म्हणजे 1961 मधला शोला और शबनम, 1962 मधला अनपढ आणि बंदिनी जो लगेचच 1963 मध्ये आलेला होता. त्यांची रोमॅन्टिक भूमिका म्हणजे फूल और पत्थरमध्ये गाजलेली 1966 मध्ये तो चित्रपट आलेला होता. या चित्रपटातून ते आघाडीचे रोमॅन्टिक नायक सुद्धा बनलेले होते. आणि त्यानंतर मग त्यांनी 1971 पासून ॲक्शन सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केलेली होती. मग त्यानंतर त्यांचा शोले असेल, अनेक त्याचे सिनेमे असतील, ते त्यांचे गाजलेले होते. हॅलो. आणि यानंतर आपल्यासोबत आहे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी जी आपल्यासोबत आहे. उषाताई, सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालंय, आपल्या भावना? खूप वाईट वाटतं ऐकून. म्हणजे इतके दिवस त्यांना बरं नाही नंतर ऐकत होते, आता बरे आहेत, बरं वाटायचं. जाणं तर सगळ्यांनाच आहे. आज मी आहे, उद्या मी नसेन सुद्धा. जाणं सगळ्यांनाच आहे, पण एक वाटत होतं चला आहेत. पण आज खरंच ते गेले. खरंच वाईट वाटतंय. आणि देखणा नट, असे देखणे नट खूपच कमी आहेत आपल्याकडे. सगळे नट आहेत, कलाकार आहेत, पण देखणा म्हणतात ना, बॉडी नि चेहरा नि हाईट सगळं त्यांच्याकडे ओतप्रोत भरलेलं होतं. एक हँडसम नट, छान काम करणारा नट आज आपल्यात नाही. आमच्या वेळेचे ते आहेत. मी आता मला किती लागलं त्यांचं काय 89 वगैरे असेल, मला वय नव्हतं माहिती, पण ते गेले. वाईट वाटलं त्यांचं. म्हणजे युगच संपलं म्हणायचं त्यावेळेच. खूप वाईट वाटलं. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. पण उषाजी, तुमचा सुद्धा त्यांच्याशी जवळून परिचय कधीतरी आला असेल. काही कोणत्या गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला आजही त्या लक्षात आहेत? नाही, मी त्यांच्या बरोबर कामच केलं नाही. मी सनींच्या बरोबर काम केलं होतं नरसिंहामध्ये. त्यांच्यावर काम केलं नव्हतं. मी एका फंक्शन मध्ये आमच्या पुढच्या लाईनीत बसलेलं मी त्यांना पाहिलं होतं. तेव्हा मी सारखी त्यांच्याकडेच बघत होते, कारण जे लाल लाल गोरे गोरे होते ना, देखणे होते, म्हणून बघत होते. म्हणून म्हटलं नाही, हँडसम छान काम करणारा नट केला. खूप वाईट वाटलं. खरं उषाजी. धन्यवाद उषाजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालंय वयाच्या 89व्या वर्षी. त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. बॉलिवूडचा हीमॅन म्हणून त्यांची ओळख सर्वांना परिचयाची आहे. त्यांचा मोठा मुलगा सनी देओलनं त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. अमिताभ बच्चन असेल, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, बॉलिवूडमधले अनेक दिग्गज अभिनेते सुद्धा विलेपार्लेमधल्या या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सर्व निर्माते, दिग्दर्शक सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा सुद्धा झालेली होती. त्यानंतर त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आलेलं होतं. मात्र आता आज त्यांची अखेर प्राणज्योत मालवलेली आहे. व्हेंटिलेटरवरती त्यांचे उपचार सुरू होते आणि आज अखेर मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी झालेली आहे. बॉलिवूडचा हीमॅन आता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आपल्या अभिनयामधून त्यांनी
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. अतिशय हँडसम, म्हणजे त्यांच्या तरुण काळामध्ये त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी थिएटर्स हाऊसफुल असायची. आणि आज जरी ते थकलेले असले, जरी त्यांचं वय झालेलं असलं, तरी सुद्धा आजही तितकेच तरुण ते दिसायचे. मात्र आज या तरुण अभिनेत्याचा अंत झाला. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बॉलिवूडचा हिमॅन म्हणून त्यांची ओळख होती. अनेक बॉलिवूडचे सुपरस्टार, दिग्दर्शक, निर्माते हे सुद्धा आता विलेपार्लेमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. बहुत ही बड़े हिंदी फिल्म इंडस्ट्री के कलाकार थे. उन्होंने 300 से ज्यादा फिल्मों में काम किया था. और आज घोष अंत्यविधि में मैं नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय राज्य मंत्री के नाते मैं भी आया था. मैंने भी उनको आदरांजलि अर्पित की है. और एक बहुत बड़ा कलाकार था और उनको मैं आदरांजलि अर्पित करता हूँ. बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बॉलिवूडचा हिमॅन म्हणून अशी त्यांची ओळख होती. आज उपचारांअंती त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. विलेपार्लेच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. धर्मेंद्र यांचं कुटुंबीय स्मशानभूमीमध्ये पोहोचलेलं आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपचारांना प्रतिसाद सुद्धा दिलेला होता, त्यामुळे त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आलं. मात्र घरी सुद्धा उपचार सुरू होते, पण आज अखेर या उपचारांना त्यांनी साथ दिली नाही आणि आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये पोहोचलं आणि त्यांच्यावर अखेर अंत्यसंस्कार आज करण्यात आले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.